नमस्कार तुमका सर्व आमच्या कुस्वाराच्या प्लेटींत आम्ही तांदळा लाडू सांगता रव्या लाडू तशेंच बेसन लड्डू चण्या डाळीचे लाडू आम्ही घालून सोबयता। सगळ्या लाडू पैकी रवा लाडूची टेस्ट आणि करची टेक्निक तिके अलगत म्हणून येत। ही रुचींत तोंडान गल्ल्या कुडले मेल्ट जाता तशेंच हे करचे विधान तिकेशे अलगत आसा। आयच्या या रेसिपींत हांव तुमका एक परफेक्ट रवा लड्डू शुगर सिरप नासतना या दूध नासतना कशें करचें म्हणून दाखोवन आसा। आमचे मेन इन्ग्रेडियंट जावन आसा फायन रवा, बारीक रवो कान घेवचो। हो हांवें हांगा 2 कप म्हणसर रवा कान गेला। आता तुम्ही खंयच्या वाटेन मेजरमेंट कान घेतात न्ही त्याच वाटीत तुमका हे सगळे मेजरमेंट कान घेवचे पडटा। उपरांत हांवें हिंगा 1 कप साखरेचो पावडर कान गेला। ही हांवें घरा साखर मिक्सर जारान पिठो करून दवरली तीच हांव हांगा यूज करता। उपरांत त्याच एका कपान हांगा अर्धे कप तूप कान घेवचे। ह्या रवा लड्डूच्या रेसिपी खातीर हांगा अर्धे कप तूप पावता, त्याच्यावर निसड हांगा तुम्ही तूप यूज करिनाकात। आता एक गुंड आयतान कान घेवचे, ताका पहिले 2-3 टेबल स्पून म्हणसर हांगा तूप घालचे। तूप इल्लेशें उण जावन आयल्यानस हाका आमी 2 कप म्हणसर रवो घालचो। ह्या वेळार हांगा फ्लेम लो दवरा टिल दी एंड आमचे प्रोसेस जाता म्हणसर आमकां हांगा फ्लेम लो टू दवरूंक बिलकुल हाय या मिडियम करूंक ना। रवो घाल्ले तक्षण एक स्पून नातल्यार एक स्पॅटुला या खंयचेय जाता, कशें जाता तुमकां फिजिबल ते तुमी कान घेवन हांगा ह्या तुपावट रवो बरो मिक्स करचो। हांगा हांवें रवा फायन रवा कान गेला, म्हळ्यार बारीक रवा कान गेला। इन केस तुमचे कडेन फायन रवा या बारीक रवा ना तर मोठो आसा तर मिक्सर जारान ड्राय कंटेनर आसा न्ही तातूंत एक फावटी पल्स मोडार गुंडायल्यार पावता, तो तुमी हांगा यूज करूं येता। नंतर तुमच्या जाग्यांनी चिरोटी रवा तोय मेळटा जाल्यार तोय या रवा लड्डू खातीर तुमी यूज करूं येता। 5 मिनिटां खातीर हांव हांगा रवो तुपान कंटिन्युअसली भाजून आसा। आता तुम्ही या रव्याचे टेक्स्चर पळोव येता, एकदम क्रंची बरी दिसता न्ही, कित्याक तुपान मिक्स जाल्ल्यानस हे ब्रेड क्रम्सा बरी टर्न आउट जाता। 5 ते 8 मिनिटां हांगा कंटिन्युअसली रोस्ट केल्या उपरांत आता आमकां 2 टेबल स्पून म्हणसर तूप घालूंक आसा। कशें आमी बेसनाचे लाडू करतना इल्लेशें मापान तूप घालता न्ही, सेम रवा लड्डू करतना तशेंच एकच पटी पयल्यानच तूप घालूंक ना। आता हांवें हांगा 2 टेबल स्पून म्हणसर तूप घालें। हाचे उपरांत हांगा परतून एक 5 ते 8 मिनिटां म्हणसर कंटिन्युअसली हांगा रोस्ट करचें। म्हज्या चॅनलान मस्त नमुन्याचे कुस्वार ऑलरेडी लिस्टेड आसात, हांवें ते डिस्क्रिप्शनार अपडेट केला, दयाकान ते तुमी रेफर करचे। संगता कुस्वार करतना ते तुमी पळोव येता आणि तुमी तुमच्या घरांनी कुस्वार करूं येता। तशेंच ते लिंक तुमी तुमच्या फ्रेंड सर्कलाक या रिलेटिव्हसाक फॉरवर्ड करा। हे रवा रोस्ट करूंक आमकां 25 to 30 मिनिट्स म्हणसर लागता। हांवें हांगा बरती 30 मिनिटां म्हणसर ह्यो रवा रोस्ट केला। त्या दळा आमकां हाचे एक्चुअल तोंडान घालतना मेल्ट जावचे फिलिंग्स येता। कशें आमकां ह्यो रवो एकदम जिवे म्हळ्यार कच्चा म्हणटात न्ही रॉ तशें आसूं नजो, एकदम पिघळ्ळे बरी जायचे तोंडान घाल्ल्या कुडले, त्या देखून आमी ह्यो रवो हांगा बरो करून तुपांत रोस्ट करचो। दुसरे पावटी आमी तूप घाल्या उपरांत आमी हांगा बरो रोस्ट केलो। तुमी हांगा रव्याचे टेक्स्चर पळोव येता। आता परतून हांगा हांव 3 टेबल स्पून म्हणसर तूप घालून आसा। तूप घाल्ले तक्षण परतून हांगा रोस्ट कर नंतर हांवचे एन्श्योर की हांगा फ्लेम तुमी हाय करिनाकात या मिडियम करिनाकात। हे वेग्गी जावचे काम नाही, एकदम सावकासायेन समाधानेन करचे। हे रवा लड्डूची रेसिपी जावन आसा, त्या देखून तुमी तुमच्या घरांनी दुसऱ्या कामान बिझी आसा जाल्यार ते पुरा साइड लायन दवरा, नातल्यार सगळे न्हिदल्या उपरांत रातीचें करा। त्या वेळार हे रवा एक्चुअल लड्डू आसात न्ही ते सेट जावंक बरो टायम मेळटा। रवे लड्डू 3 नमुन्यार करूंक जाता। पहिले अशें हांव करता ते साखरेचे मॅन नासतना आनी एक साखरेचे मॅन घालून म्हळ्यार शुगराचे सिरप घालून करतात। तिसरे मिल्कान दुधांत भिजत घालून मागीर ताका साखर घालून हांगा हे रवा लड्डू करतात।
पण म्हाका हे रवा लड्डू करूंक इल्लेशे या टायपार इजी जाता कित्याक साकरीचे मेहनत करतना ते वन स्टँड ते काला म्हणटात दार अशें येता न्ही तें पुरा करूंक मस्त टायम लागता आनी ते इल्लेशे मनी आमचे कडे इल्ले समज जायना जाल्यार न्ही पुरा रवा लड्डू वेस्ट जाता त्या देखून हांव तें प्रिफर करिना नीदर मिल्काचे हांव प्रिफर करता कित्याक तें चड दीस रावना ते 1-2 दिसा भितर लाडू खावन दिवचे पडटा त्या देखून मिल्क म्हाका पसंद ना सेकंड हे शुगर सिरप म्हाका बरें लागना त्या देखून हांव हे प्रिफर करता हे जाल्ले जाल्यार न्ही हे रवा लड्डू करता या टायपार तुमी केल्यार एटलिस्ट 1 मंथ मनी तुमकां स्टोर करून दवरूं येता 25 मिनिट्स म्हणसर हांव हांगा रोस्ट करनंत आसा हाच्या उपरांत हांगा इल्लेशें तूप उरिल्लें आसा तें हाका घालचें उडास्तोवरा तूप अर्ध्या कप्पाच्या वरनी चड काण घेनाकात नंतर हांगा तुमकां लाडू करतना जाल्यार एकदम काला म्हणटात ऑयली जाता हांगा आमकां लाडू करतना कशें टेक्स्चर जाय त्याच हिसाबार हांगा आमकां मेथड यूज करूंक आसा त्या देखून अर्ध्या कप्पाच्या वरनी चड तुमी बिलकुल तूप यूज करिनाकात लास्टचे तूप घाल्या उपरांत आता फायनल 5 मिनिटां उरल्यांत ते आता आमी हांगा रोस्ट करया हांगा या टायमार बरें हांगा तूप मिक्स जाल्या उपरांत एक फावटी तुमी इल्लोसो रवो तोंडान घालून पळया एकदम क्रंची करपुरू जावन तोंडान फिलींग येता तशेंच तोंडान घाल्ल्या कुडल्याक डिफरंट टेस्ट येता रोस्ट जाल्ले त्या दळा तुमकां कळटा की हाचे रॉनेस केला म्हणून तशेंच हाचो पुरमळे बरो येता पुरमळ तरी तुपांत येताच पूण खावन तुमी पळया कशें बगता तशें तशेंच हातांत पडटना ते टेक्स्चर आसा न्ही एकदम सॉफ्ट जाता 5 मिनिटां उपरांत हांगा रवो भाजल्या उपरांत आतां आमी फ्लेम बंद करचो उजो बंद केल्या उपरांत आतां हांगा 1 कप म्हणसर साकरीचो पावडर घालचो ह्यो घाल जाल्या उपरांत आमकां बरो करून मिक्स करूंक आसा हाची हांगा लम्स आसा जाल्यार गुठली आसा जाल्यार तें हांगा बरें करून ब्रेक करून कंटिन्युअसली हांगा मिक्स करनंत रावचें साकर हांगा रवे वट्ट बरें मिक्स जाल्या उपरांत स्पुनाच्या हेल्पांत इल्लेशें लेवल करा उपरांत आमी हांगा धांगणे दांपून 15 मिनटां खातीर तशेंच सोडचें 15 मिनिटां उपरांत आमी हांगा चेक करया हे मिक्सचर एकदम ऊन आसा जाल्यार परतून धांगणे दांपून दवरचें कित्याक आमकां एक्चुअली हे मिक्सचर इल्लेशें लूक वार्म आसाचें म्हळ्यार इल्लेशें वूब आसाचें ऊन आसल्यार आमकां हे मिक्सरांत ग्रायंडरांत आमकां ग्रायंड करूंक इल्लेशें कश्ट जाता म्हळ्यार पिगळटा कित्याक साकर घाल्या न्ही त्या देखून इल्लेशें लूक वार्म आसता म्हणसर आमकां हे वेट करचें पडटा हांगा हांवें 15 to 20 मिनिट्स म्हणसर वेट केलें उपरांत हांगा मिक्सचर एकदम थंड म्हळ्यार लूक वार्म म्हणसर टेक्स्चरार आयलें हाचे उपरांत हांव हांगा अर्दें टीस्पून म्हणसर कार्डमम पावडर घालून आसा कार्डमम पावडर घाल्यार बरें एक्चुअली स्वीट्साक आमी घालता उंत इन केस तुमकां हें पसंद ना जाल्यार तुमी हें स्कीप करूं येत हें घाल जाल्या उपरांत हांगा बरें करून मिक्स करचें आतां आमकां ह्या मिश्रणांत डायरेक्टली लाडू करूंक इल्लेशें कश्ट जाता त्या देखून आमी हें एक टेक्स्चर करचें पडटा लाडवाचें कशें आमी मोल्ड करता म्हणून सेम ह्या लाडवाक आमी हांगा मिक्सर जारान घालून ड्राय मिक्सर जार आसा न्ही तें यूज करचें हाका इल्लेशें मापान म्हळ्यार एक तुपटी पुरा घालूंक वचनाका 1-2 स्पून घालून एक फावटीच्याक रावंड गुंडावचें फर्स्ट राउंडार हांवें इल्लेशें मिश्रण करून घेवन हांगा मिक्सर जारांत गुंडावन हाडलें हांगा तुमी पळोवं तें टेक्स्चर कशें जालें म्हणून हें परफेक्ट आसा आमकां लाडू करचे खातीर अशेंच उरिल्लें मिश्रण मिक्सर जारांत घालून अशेंच तशें पिठो करून दवरचें हांगा सक्कड मिश्रण आसलें हांवें मिक्सर जारान 2-3 फावटी ग्रायंड करून तयार करून दवरलें आतां हांगा आमकां डायरेक्टली लाडू करूंक आसा हांगा तुमी पळोवं येता हांव टेक्स्चर तुमकां हातान दाखोवन आसा कशें जाता म्हणून तितल्या मापार हांगा हातान पडटना एकदम सॉफ्ट आनी स्मूथ जावन टर्न जायचें हाताक इल्लेशें वयल्यान तूप घालचें चड घालीचें म्हणून ना त्यात आमच्या वाटेंत इल्लेशें आसलें तूप आसा न्ही ताका इल्लोसो हात लागोवन हांगा हात इल्लेशें तुपान भिजोवचें आतां आमी हांगा डायरेक्टली लाडू करचे हे रव्याचे लाडू करूंक एकदम सुलभ उरले लाडू जाल्यार हातांत हें करचें पडटा एकदम राउंड शेप हाडीचे आनी म्हणून हाका हें बेसन लड्डू करतना कशें आमी रँडमली एक राउंड
शेप करता म्हणे तशेंच हे अशेंच करचे कित्याक हाचे एक्चुअल शेप आसा न्ही हे निवल्या उपरांत समा परफेक्ट जाता त्या देखून तुम्ही आता हे लाडू करताना आता ह्या टायपार येवंक पुरो इल्ल्या वेळान ते निवताना पाचक दिसूंक पुरो पूण नेवर मायंड इल्ल्या वेळान ते निवल्या उपरांत न्ही आपणे आप शेप समा जाता त्या देखून ते दोनसर तुमकां इल्ले पेशन्सली वेट करचे पडटा अशें सांगा आशिल्ले सक्कट पिठ्याचे लाडू करून तयार करचे म्हजे थोडे सजेशन्स तुम्ही उडास दवरा रवो पयलें तुम्ही ग्राइंडरार एक राउंड करा पल्स मोडारी चलता पण एक राउंड करून तयार करून दवरा उपरांत साकर गारस पिठो करून दवरा 1 कप म्हणसर साकर पावता हाचे वरनी चड तूप उडास दवरचे अर्देंत कप तुम्ही हांगा यूज करचे हांगा आमचे सक्कट लाडू करून तयार जाले हांगा नियरली म्हाका 2 कपांत या शेपच्या प्रकार 15 to 18 म्हणसर हांवें हांगा लाडू तयार केले एक लाडू तुमकां हांव मोडून दाखोवन आसा पळया कितले सोबीत जावन रेडी जाल्यात हांवें ही लाडू केल्या उपरांत 1.5 घंटो अशेंच सोडिल्ले ताचे उपरांत हांव हे तुमकां ब्रेक करून दाखोवन आसा पळया हातांत तुमकां हातान घाल्या कुडे इतले बरे सॉफ्ट टेक्स्चर आसा आनी सेम वे तुमी तोंडान घाल्या कुडले आसा न्ही अशे पिगळटा गे लाडू खंय गेले म्हणून तो कळना लाडू हांगा कण जाल्ल्या कुडले तुमकां हे सेवंक जावचे नात एटलिस्ट 2 घंटे म्हणे तुमकां वेट करचे पडटा ही रेसिपी रिक्वेस्ट केल्या वनिता तुमकां मस्त देव बरें करूं आय सो यू व्हिडिओ तशेंच रेसिपी तुमकां बरी लागली तर दयाकन लायक बटना क्लिक करा सांगता ही रेसिपी तुमच्या मोगाच्या कुटुंबादारांक शेअर करा तशेंच ह्या व्हिडिओ वयर तुमचे अभिप्राय सजेशन्स फीडबॅक दिवंक बिलकुल विसरा नाकात कुणी चॅनला नवी आसा जाल्यार दयाकन सबस्क्राईब बटना क्लिक करा आणि म्हाका सपोर्ट करा बेगीनच मेळया नव्या रेसिपी वचून टिल देन टेक केअर गॉड ब्लेस तुमच्या मोगाचें कविता